हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत सॉलिड मेकॅनिक्स म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजेच मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर. सो वेगवेगळ्या ब्रांचसाठी वेगवेगळ्या नावाने हा सब्जेक्ट असतो. तर याचा आपण युनिट नंबर 1 पाहतोय, जो की सर्व ब्रांचेससाठी सेम असणार आहे. त्यातील लेक्चर नंबर 2. तर क्वेश्चन बघा काय आहे. स्क्वेअर बार. स्क्वेअर म्हणजे कसा? स्क्वेअर म्हणजे सर्व साईड सेम. स्क्वेअर बार 25 mm इंटू 25 mm. ह्या दोन्ही साईड कशा आहेत? सेम असतील. जर सेम असतील म्हणजे काय? स्क्वेअर असतो तो. इज सब्जेक्टेड टू एक्सियल फोर्स. एक्सियल फोर्स म्हणजे अलॉंग द ऍक्सिस. अलॉंग द ऍक्सिस आपला हा असा ऍक्सिस असतो, बरोबर? तर हा असा एक्सियल फोर्स झाला. हा 50 जो दिसतोय, 50-20 तो काय झाला? एक्सियल फोर्स झाला. ऍट अ डिफरंट लोकेशन ऍज शोन इन फिगर. फाइंड द टोटल इलॉंगेशन. आता इलॉंगेशन विचारलंय म्हणजे काय फाइंड करायचंय? सांगा. इलॉंगेशन म्हणजे काय? डेल्टा एल फाइंड करायचं, बरोबर? आणि ई दिलाय आपल्याला 200 जीपीए. सो जीपीए मध्ये जर दिला असेल तर काय करावं लागेल बरं? इंटू 10⁻³ करावं लागेल, बरोबर? आपण इथे गिवन लिहूयात. गिवन येणार ई इज इक्वल टू 200 जीपीए. 200 जीपीए म्हणजेच 200 इंटू 10⁻³. काय युनिट? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. तर 10⁻³ मल्टिप्लाय केलं तर हा एमपीए मध्ये होतो. एमपीए म्हणजेच काय असतं? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे. आता मग इथे आपल्याला 3 बॉक्स दिसत आहेत, बरोबर? बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3. तर L1 किती आहे? पहिल्या बॉक्सची लेंथ किती आहे? 600 mm आहे. त्याला एम एम मध्येच ठेवायचं आपल्याला. त्यानंतर L2 किती आहे? 1000 आहे. ओके. आणि L3 किती आहे? L3 आहे आपल्याकडे 1000. नंतर हा 25 इंटू 25 दिलाय, म्हणजे एरिया किती येणार? 25 इंटू 25 जर मल्टिप्लाय केला आपण तर तो येईल 625, बरोबर का? कशामध्ये दिला? एम एम मध्ये आहे, एम एम स्क्वेअर. ठीक आहे. तर आपल्याकडे 3 बार आहेत. तर आपला फॉर्म्युला कसा येणार? डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 पहिल्या बारचा इलॉंगेशन प्लस दुसऱ्या बारचा इलॉंगेशन प्लस तिसऱ्या बारचा इलॉंगेशन. तर मग डेल्टा एलचा फॉर्म्युला काय आहे? पीएल अपॉन ए. याला मी फक्त पीएल अपॉन ए लिहितो आणि हा 1 लिहितो, नंतर हा 2 लिहितो आणि नेक्स्ट 3 लिहितो. याला तुम्ही असं पण लिहू शकता का? P1 L1 अपॉन A1 E1 असं लिहिलं तरी पण चालतं. हा दुसरा आणि हा तिसरा. पीएल अपॉन ए 3. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला कोणकोणती इन्फॉर्मेशन माहिती आहे? आपल्याला लेंथ माहिती आहे, एरिया माहिती आहे, ई माहिती आहे, पी माहिती नाही प्रत्येकाचा. ठीक आहे. आता हा जो दिलेला आहे ते काय करायचं बघा. पहिल्यांदा आपले हे जे बॉक्सेस आहेत ते आपण ड्रॉ करून घ्यात. हा पहिला बॉक्स, हा दुसरा बॉक्स आणि हा खाली तिसरा बॉक्स. ओके का? ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप. पहिल्या बॉक्सचा हा लोड किती आहे? 50 आहे. तर इकडे जर 50 असेल तर इकडे पण किती असणार? 50 असणार. शेवटचा बघायचा. शेवटचा हा 20 आहे, तर आपण किती असणार? 20 असणार. तर हा 50 किलो न्यूटन, हा 20 किलो न्यूटन, तर हा सुद्धा 20 किलो न्यूटन. इथपर्यंत क्लिअर झालं का? आपल्याला पहिला माहिती असतो आणि शेवटचा माहिती असतो. आता मिडल मध्ये जर बघितलं, हा जर बघितला आपण, हा तर हा 90 जो दिसतोय तो कुणाचा आहे लोड? 1 चा आहे की 2 चा आहे? सांगा. 1 चा आहे की 2 चा आहे? 1 आणि 2 दोघांचा आहे, बरोबर ना? जी भिंत असते 2 रूम मधील, ती भिंत कोणाची असते? एकाची असते का? दोन्ही रूमची असते, बरोबर? तर हा जो आहे 90 तो कोणाचा आहे? कंबाईन आहे. बॉक्स नंबर 1 आणि बॉक्स नंबर 2 चा. ठीक आहे. आता आपल्याला माहित नाही तो कसा आहे, टेन्साईल आहे की कॉम्प्रेसिव्ह आहे, म्हणजे एक्सटेंड होतोय किंवा कॉम्प्रेस होतोय हे माहिती नाही. तर मी अज्युम करतोय. काय अज्युम करतोय मी? की हा माझा असा आहे, राईट साईडला चाललाय, त्याला मी एक्स कन्सिडर केलाय. ठीक आहे. इथपर्यंत मधलं पहिल्या बॉक्सचं आपल्याला माहिती होतं, दुसऱ्या बॉक्सचं माहिती होतं, सेकंड बॉक्सचं माहिती नाही, तर मी त्याला एक्स कन्सिडर केलं. आता लॉजिकली बी आपण सॉल्व्ह करू शकतो, मॅथमॅटिकली बी करू शकतो. तर लॉजिकली सांगतो आधी. इकडे किती किती चाललाय तो? 90 कुठे चाललाय? राईट साईडला चाललाय 90, बरोबर? राईट साईडला 90. पहिल्या बॉक्स मधून राईट साईडला किती गेला? 50. म्हणजे आणखीन किती जायला पाहिजे तेव्हा याच्या बरोबर येतील? किती कुठे जायला पाहिजे? तो राईटला की लेफ्टला? राईटलाच. मग इथे डायरेक्ट आन्सर किती आला पाहिजे? 40 आला पाहिजे, बरोबर? हे झालं लॉजिकली. ठीक आहे. आता आपण मॅथमॅटिकली बघूयात.
तर राईट साईडला जाणारा नेहमी काय घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. तर हा पहिल्या बॉक्सचा किती 50, दुसऱ्या बॉक्सचा किती एक्स, दोन्ही पण राईट साईडला आहेत म्हणून दोन्ही पण पॉझिटिव्ह आले. इज इक्वल टू ह्या दोघांचे मिळून कोण आहे, या दोघांचे मिळून कोण आहे 90 आहे, बरोबर का. तो कुठे चाललाय राईटला, म्हणजे तो पण कसा येणार पॉझिटिव्ह. ओके, मग एक्स ची व्हॅल्यू किती लिहित ना 90 मायनस 50 म्हणजे किती 40 किलो न्यूटन, 40 किलो न्यूटन. आता एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली म्हणजे माझी डायरेक्शन सुद्धा बरोबर आहे. आले का लक्षात, एक्स ची व्हॅल्यू किती आली 40 आली म्हणजे माझी डायरेक्शन कशी बरोबर आहे. जर एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती तर मग माझी डायरेक्शन चुकली, तर मी त्याला लेफ्टला केलं असतं मी आणि मग व्हॅल्यू चेंज केली असते. ठीक आहे, तर आता हा 40 आहे म्हणजे हा पण किती असणार 40 असणार. आता हे आन्सर भेटले आपल्याला, बट आपण तरी पण त्याला क्रॉस चेक करूयात. कसं क्रॉस चेक करायचं, हा दुसरा आणि तिसरा दोघांचं मिळून किती आहे 20 आहे, दुसरा आणि तिसरा म्हणून 20 आहे, 20 लेफ्टला बरोबर. आता इथे दुसऱ्यांचा 40 लेफ्टला चाललाय आणि हा 20 राईटला चाललाय, तर 40 मधनं 20 गेले, 20 राहिले, मोठ्यांची डायरेक्शन लेफ्ट आहे म्हणून लेफ्ट. तर पहिल्यातनं व्हॅल्यू फाइंड करायची आणि दुसऱ्यातनं क्रॉस व्हेरीफाय करायचं की आपली व्हॅल्यू बरोबर आहे का. दोन्ही जर व्हॅल्यू बरोबर आहेत म्हणजे आपला आन्सर बरोबर. इथपर्यंत समजलं का, मी दोन्ही वेळी सांगितलं, एक लॉजिकली सांगितलं 90 राईटला जायला पाहिजे, त्यापैकी पहिल्या बॉक्समधून 50 राईटला जाते म्हणजे आणखी 40ची गरज आहे, तर 40 राईटला हा झाला. इथं काय झाला 40, एक्स व्हॅल्यू किती आली 40 किलोमीटर, आणि हा इकडे आहे तर दुसरा इकडे म्हणजे कॉम्प्रेसिव्ह असतात. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा कोणता आहे टेन्साईल, हा कोणता आहे कॉम्प्रेसिव्ह, हा कोणता आहे कॉम्प्रेसिव्ह. टेन्साईल असतो पॉझिटिव्ह, कॉम्प्रेसिव्ह असतो निगेटिव्ह. तर हा झाला P1 P2 P3. तर मग इथे लिहिताना प्रॉपरली लिहायचंय. काय येईल बघा, पी ची व्हॅल्यू किती आहे 50 किलो न्यूटन. आता इथे आपण आणखीन एक हे करू शकतो, एरिया सगळ्यांचा सेम आहे आणि ई पण सगळ्यांचा सेम आहे, तर 1/e कॉमन काढू शकतो का आपण. 1/e जर कॉमन काढला तर आपलं कॅल्क्युलेशन थोडस इझी होईल. याला मी असं लिहितो P1 L1, P2 L2 आणि P3 L3, बरोबर का. आता इथे मिस्टेक काय होते बघा, इथे मिस्टेक एकच होते, ती म्हणजे की आपण कॉम्प्रेसिव्हला निगेटिव्ह घ्यायला विसरतो. एक्झाम मध्ये कॉम्प्रेसिव्ह झाला तर त्याला निगेटिव्ह घ्यायचं विसरायचं नाही. तर मग काय इथे 1/, एरिया किती आहे 625, ई किती आहे 200 × 10⁻³ इन ब्रॅकेट. P1 किती आहे 50 × 10⁻³, L1 किती आहे 600 आहे ना 600. आता इथे काय येईल मायनस, का मायनस घेतलं मी, कारण की हा कसा आहे कॉम्प्रेसिव्ह आहे. इथे काय येणार मग -40 × 10⁻³ × 1000 मायनस पुढे किती येईल सांगा. आता P3 किती आहे 20 × 10⁻³ किलो न्यूटनचा न्यूटन मध्ये, आणि पुढे लेंथ पण किती आहे 1000 आहे. हे ऍज इट इज कॅल्क्युलेट टाका. त्याच्यामध्ये थोडस आपण हे करू शकतो, 10⁻³ जर कॉमन काढला तर हा खालचा 10⁻³ काय होईल कॅन्सल होईल. तर कॅल्सी मध्ये थोडस आपल्याला कमी टाइम लागू शकतो, असं तुम्ही करू शकता. टाका कॅल्सी मध्ये, बघा डायरेक्टली आन्सर यायला पाहिजे -0.24. येते का चेक करा. बघा क्वेश्चन काय दिलाय 2.0 म्हणजेच किती 2.0 म्हणजेच 2 मीटर. ठीक आहे, 2 मीटर लॉंग स्टील बार, एक 2 मीटर लॉंग स्टील बार आहे, इज हॅव्हिंग युनिफॉर्म डायमीटर 40 mm फॉर अ लेंथ ऑफ 1 मीटर. म्हणजे हा जो 2 मीटर आहे, 2 मीटर पैकी 1 मीटर साठी काय आहे, सपोज हा 1 मीटर कन्सिडर करतो मी. ठीक आहे, 1 मीटर साठी युनिफॉर्म डायमीटर आहे किती 40. समजलंय, टोटल 2 मीटर लॉंग आहे स्टील बार, इज हॅव्हिंग युनिफॉर्म डायमीटर 40 mm फॉर अ लेंथ ऑफ 1 मीटर. म्हणजे 2 मीटर पैकी 1 मीटर साठी 40 mm आहे आपला डायमीटर. युनिफॉर्म म्हणजे थ्रूआउट सेम, त्याला म्हणजे युनिफॉर्म. फ्रॉम वन एंड अँड फॉर द नेक्स्ट 0.5 मीटर. आता रिमेनिंग किती राहिलेलं आहे 1 मीटर राहिलेलं आहे, टोटल 2 आहे. तर नेक्स्ट 5 मीटर साठी लेंथ ऑफ द डायमीटर डिक्रीजेस युनिफॉर्मली टू D. म्हणजे हा जो एवढा आहे एवढा किती आहे हा 0.5 मीटर आणि त्याचं डायमीटर किती आहे D आहे. फॉर रिमेनिंग 0.5 आणखीन 0.5 बाकी आहे, बरोबर का, कारण की टोटल किती आहे 2 आहे. तर त्याची पण किती आहे, इट हॅज युनिफॉर्म डायमीटर पुन्हा D आहे. याची लेंथ किती झाली
0.5 मीटर इथपर्यंत ठीक आहे. When load of 150 kilonewton is applied, the observed extension is 2.40. एक्सटेन्शन म्हणजे काय? एक्सटेन्शन म्हणजे डेल्टा एल. इथे आहे तो 2.40 mm. ठीक आहे. डिटरमाइन द डायमीटर डी. आपल्याला हा डी विचारला आहे. त्यानंतर लोड दिलेला आहे. तर एकच लोड दिला म्हणजे थ्रूआउट कसा असणार? सेम असणार. म्हणजे पी ची व्हॅल्यू किती असणार सर्वांसाठी? पी ची व्हॅल्यू आहे 150 किलो न्यूटन. तर त्याला आपल्याला न्यूटन मध्ये करते 150 इंटू 10⁻³ न्यूटन. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? इलेस्टिसिटी टेक मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी फॉर स्टील इक्वल टू, म्हणजे सर्वांसाठीच आहे. E इज इक्वल टू किती आहे? 200 किलो न्यूटन पर mm². तर किलोला काय करायचं? 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. तर काय झाला? ओके का? E ची व्हॅल्यू झाली. तर आता बघा, इथे तुम्ही 3 बॉक्स पण करू शकतात. 3 बार 1, 2, 3, किंवा याची लेंथ पण सेम आहे, म्हणजे डायमीटर सेम आहे, तर याला एकच कन्सिडर केला तरी पण चालेल. का चालेल? कारण की डायमीटर सेम आहे. जर डायमीटर डिफरंट असते तर सेपरेट करावं लागलं असतं. आले लक्षात? मग डेल्टा एल फाइंड करण्यासाठी काय फॉर्म्युला येईल? PL अपॉन AE हा पहिल्या बॉक्ससाठी आणि PL अपॉन AE दुसऱ्या बॉक्ससाठी. बरोबर का? आता यामध्ये आपला एरिया वेगवेगळा आहे, E सेम आहे, P सेम आहे, तर P बाय E कॉमन काढू शकतो. बट ठीक आहे, नका काढू, डायरेक्टली व्हॅल्यू टाका आणि आन्सर काढा. आले लक्षात? ऑलरेडी मी आता हे सॉल्व्ह केलेलं आहे, मला जस्ट दाखवतो, आणखी तुम्हाला आयडिया येऊन जाईल. पहिले डायग्राम समजले का सांगा? क्वेश्चन वरून आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे. डायग्राम दिलेली नव्हती. नंतर गिवन लिहायचं आहे आणि त्यानंतर मग क्वेश्चन मध्ये सेपरेट दिलेत ना. हा एकच, हा जो 150 आहे तो. हा डायमीटर सेम आहे म्हणून एकच बॉक्स कन्सिडर केला. लेंथ पण मग 1 घेणार ना. लेंथ काय घेणार? हा पूर्ण बॉक्सची लेंथ किती असणार? जर सेपरेट केलं तरी आन्सर सेमच येणार आहे, त्यांनी चेंज होणार नाही. जर डायमीटर वेगवेगळा असता तर मग आपण सेपरेट 3 बॉक्स केले असते, किंवा आता जरी केले 3 बॉक्स तरी पण चालेल. जर दोन्ही वेगवेगळे ठीक आहे, तसं नाही येणार, कारण की मग 2 अननोन होतील ना. DL बी फाइंड करायचं आहे, म्हणजे दोन्ही डायमीटर कसे फाइंड करणार? क्वेश्चन आला तर सेम येईल. ओके, सो क्वेश्चन आहे, अ स्टील बार ऑफ व्हेरिएबल सेक्शन इज सब्जेक्टेड टू फोर्स एज शोन इन फिगर टेकिंग E इज इक्वल टू 205 GPa. डिटरमाइन द टोटल इलॉंगेशन. तर आपल्याला टोटल इलॉंगेशन विचारलेलं आहे. ठीक आहे. तर हा पहिला बॉक्स आहे, दुसरा बॉक्स आहे, तिसरा बॉक्स आहे. प्रत्येकाचे आपल्याला डायमीटर दिले आहे. डायमीटर हा डायमीटर सिम्बॉल असतो. डायमीटर 30, डायमीटर 35, डायमीटर 30. तर पहिला आणि तिसराचा एरिया काय आहे? सेम असणार आहे. π/4 d² ने आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. नंतर लेंथ आहे 1 मीटर, त्याला mm मध्ये करायचं. 1.2 मीटर L2 mm मध्ये करा, 1200 mm, आणि हाईट 1000 mm. तर गिवन मध्ये काय येणार आपलं बघा. गिवन मध्ये अशा प्रकारे आपण इकडे लिहू शकतो. गिवन मध्ये काय काय येणार? E दिलेला आहे 205 GPa, त्याला करायचं न्यूटन पर mm² मध्ये, म्हणजे 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. L1 1 मीटर आहे, त्याला 1000 mm मध्ये कन्वर्ट केलं. L2 1.2 1200 mm, L3 1 मीटर 1000 mm. नंतर D1 आहे 30, सो A1 येणार π/4 इंटू d², दॅट इज 30². D2 आहे 35 π/4 इंटू 35², आणि D3 आहे 30, म्हणजेच एरिया सेम येणार. A सारखं 706.85. आता हे जे 3 बॉक्सेस आहेत हे कसे करायचे बघा. हा जो पहिला बॉक्स आहे, हा मी ते घेतला. पहिल्या बॉक्सला 45 लेफ्टला चालला, म्हणजे 45 राईटला चालला. नंतर थर्ड बॉक्स घ्या. थर्ड बॉक्स मध्ये काय येणार? थर्ड बॉक्स मध्ये असेल बघा, हा झाला थर्ड बॉक्स. तो किती आहे? 55 आउटसाइड आहे, 55 इकडे, 55 इकडे. आता जो सेकंड बॉक्स आहे, तर सेकंड बॉक्स मध्ये काय करायचंय बघा. सेकंड बॉक्स मध्ये काय करणार आपण? आता हा आपल्याला माहिती नाही, त्याची डायरेक्शन वगैरे माहिती नाही. तर लॉजिक काय बोलतोय की इकडे 45 पहिला बॉक्स जो आहे आणि दुसरा जो बॉक्स आहे, ठीक आहे,
तर पहिल्या बॉक्स आणि दुसऱ्या बॉक्स मिळून 20 राईटला गेला पाहिजे, 20 किलोमीटर राईटला गेला पाहिजे. बट आपल्याकडे पहिल्या बॉक्स मधूनच 45 गेलाय, तर किती जायला पाहिजे, फक्त 20 जायला पाहिजे. म्हणजे किती एक्स्ट्रा गेलाय, 25 एक्स्ट्रा गेलाय. तर तुम्ही हायकडे 25 असा दाखवू शकता डायरेक्टली, जर तुम्ही लॉजिक वाईज गेले तर. बट तुम्हाला जर हे समजत नसेल तर काय करणार मग मी करणार काय, त्याला मी एक्स कन्सिडर करणार. ठीक आहे. सो पहिला 45, दुसरा एक्स, दोन्ही राईट साईडला चालले तर पॉझिटिव्ह घ्यायचे, इज इक्वल टू ह्या दोघांचे मूळ आहे किती, 20. म्हणजेच किती येणार इथे 20. सो एक्स ची व्हॅल्यू किती येणार, 20 मायनस 45, म्हणजेच एक्स किती येणार -25. आता मायनस आला, याचा मिनिंग काय आहे, मला डायरेक्शन चेंज करावं लागेल. तर मी काय करणार, फक्त ही जी डायरेक्शन आहे या डायरेक्शन इकडे चेंज करणार आणि याची व्हॅल्यू मायनसच्या ऐवजी प्लस लिहिणार, 25 किलोमीटर. आपण किती झाला, 25 किलोमीटर. समजलंय. तर इथं आन्सर निगेटिव्ह आला तर डायरेक्शन फक्त चेंज करायची. आता हे सर्व कसे आहेत, टेन्साईल आहेत, म्हणजे सर्व पॉझिटिव्ह येणार. प्रत्येकाचा आपल्याला पी माहिती आहे, प्रत्येकाचा एल माहिती आहे, प्रत्येकाचा ए माहिती आहे, ई माहिती आहे. तर काय करायचं, फक्त आपला जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटून जाईल. यामध्ये बघा अशा प्रकारे डेल्टा इज इक्वल टू P1 L1 आपण A1 E1, P2 L2 आपण A2 E2, P3 L3 आपण A3 E3. सिम्प्लिफाय करून प्रत्येकाचा सेपरेट आन्सर करा, टोटल ऍडिशन करा, डायरेक्टली आन्सर भेटेल 0.8421. सो अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं होतं. आय होप की तुम्हाला समजलं असेल. सो GT इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर याचा पूर्ण एकदम एक्झाम ओरिएंटेड सिम्पल सोप्या लँग्वेजमध्ये कोर्स बनवलेला आहे. नक्कीच तुम्ही तो पाहू शकतात. जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर परचेस करून तुम्ही प्रिपरेशन करू शकता. जितकी जास्त तुमची या सब्जेक्टची प्रॅक्टिस होईल तितका तुम्हाला पेपर इझी जाईल. सो जर अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल दी बेस्ट.